जळगावमधील यावल तालुक्यातील पाडळसा गावात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका 61 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने शेत बांधावरील वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून शेतकरी पिता पुत्राने या वृद्धाचे दोराने हातपाय बांधले। त्यानंतर वृद्धाला बैलगाडीमध्ये टाकून थेट शेतातून गावातील पीक सोसायटीत आणले। ही घटना गुरुवारी घडली। गावातून हातपाय बांधून बैलगाडीत टाकून त्या वृद्धाला नेताना पाहून ग्रामस्थ देखील अचंबित झाले होते। तर शेतकरी पिता पुत्राच्या या कृत्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाडळसा तालुका यावल गावातील महादेव मंदिराजवळील रहिवासी शेतकरी सुरेश नामदेव कचरे वय 61 यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शेत गट क्रमांक 1237 मध्ये ते कामासाठी गेले होते। दरम्यान काम करत असताना बांधावरील वांग्याचे झाड त्यांनी उपटून टाकले। तेव्हा वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून शेतकरी रमेश दशरथ बोरसे आणि त्यांचा मुलगा प्रकाश रमेश बोरसे राहणार पाडळसा तालुका यावल यांनी वृद्धाला मारहाण केली। दोघांनी दोराने त्यांचे हातपाय बांधले आणि बैलगाडीत टाकून त्यांना पाडळसा गावातील पीक सोसायटीत आणले। शेतकऱ्यास एकाच दोरखंडाने बांधून आणल्याचे पाहून ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला। या प्रकरणी वृद्धाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान शेतकरी राजा म्हणून बळीराजाला ओळखला जातो, मात्र एखाद्या गुंड मावल्यासारखं दोघेही वृद्धासोबत वागले। ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार पाहिल्यावर त्यांना धक्का बसला होता। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।